नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 20 शनिवार. संपूर्ण नागपुरात, विदर्भात मोठ्या प्रमाणात वर्षा होते. आमच्या संपूर्ण नागपुरात अर्धे अधिक रस्ते बुडलेले दिसले. सकाळी फार गैरसोय झाली. रात्री 4 वाजतापासून जो पाऊस सुरू झाला पश्चिम नागपुरात, तर तो सकाळी 11:30-12च्या जवळपास थोडा कमी झाला आणि त्याच्यामुळे सर्व जीवन अस्तव्यस्त झालं. रस्त्यावर लोक एकदम नसल्यासारखे राहिले. चला बघूया, आज आपण भारतभरात ज्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्याकडे एक थोडी चर्चा करूया. आज NDAचा मोठा दणका मोदी सरकारला पडलेले. घटना अशी होती की उत्तर प्रदेशमध्ये एक मोठी यात्रा होत असते, कावड यात्रा असते आणि त्याच्यामध्ये लाखो लोक त्या यात्रेमध्ये सामील होत असतात. त्यात आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे स्टॉल लागलेले असतात लोकांचे आणि त्या स्टॉलमध्ये ते लोक जेवण करतात. काय करायचं ते काय विकत वगैरे घेणं असतं. यावेळेस सरकारने असा फतवा काढला की प्रत्येक ठिकाणी त्या दुकान चालवणाऱ्यांनी आपलं नाव पूर्ण लिहावं. म्हणजे एखादा मुस्लिम असेल तर तो त्याच्या नावावरती लक्षात येईल, किंवा एखादा हिंदू असेल ते लक्षात येईल, किंवा दलित असेल तर तो त्यांच्या नावाने लक्षात येईल. त्याच्यामुळे त्याच्यात जास्तीत जास्त जे सामील होणारे लोक राहतील ते त्यांची आयडेंटिटी होईल. अशा पद्धतीची त्यांनी ते सर्क्युलर काढलेलं आहे. याला संपूर्ण NDAच्या लोकांनी त्याचा विरोध केलेला आहे की तुम्ही हा पुन्हा हिंदुत्वाचा, जातीयवादाचा जो पुन्हा प्रचार करत आहात तो अत्यंत खेदजनक आहे आणि हे थांबवायला पाहिजे. सर्वांनी सरकारला चेतावणी दिलेली आहे. आता बघूया याच्यात कुठल्या याच्यामध्ये रूपांतर होते की पुन्हा त्यांनी ते सर्क्युलर मागे घेतात. अशा पद्धतीची घटना घडली आहे. दुसरी एक घटना तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की पूर्ण ह्या BJPचे बेनिफिशरीज हे RSSचे लोक आहेत. परंतु RSSच्याही कानापेक्षा नाकात काय मोती काय म्हणतात त्याला, नाकापेक्षा मोती जड वगैरे अशी ती म्हण आहे. अशासारखं झालेलं आहे की ज्यांनी आज नरेंद्र मोदींना इथपर्यंत नेलं आणि त्यांनाच ते डोळे दाखवतात अशा पद्धतीची घटना आहे. त्यावरती आधारित मोहन भागवत यांचं इथे रायपूर इथे एका कार्यक्रमामध्ये एक भाषण झालं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की माणूस हा आकांक्षा किती असावया आणि त्याला अनएंडिंग असतात प्रत्येक ठिकाणी. आणि त्यांचं एक बोलकं हे तुमचं स्पीचचा एक छोटासा पॅच आम्ही तुम्हाला घेऊन येतो. निश्चितच तुम्हाला वाटेल की त्यांच्यामध्ये काही बरं चालत नाही आहे. आता खरं काय माहिती नाही, परंतु मोदी घाबरलेले आहेत की RSS घाबरले आहेत. त्या दोन्ही लोकांनी इतके फायदे करून घेतलेले आहे आणि समजा जर एखाद्याची सत्ता जर कोसळली तर ते दोन्ही लोकांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल अशा पद्धतीचं आहे. कधी असं वाटते की ही भीतीपोटी काही गोष्टी होत असतील. कारण जो माणूस भीतो तोच त्याला काही ना काही लफवालफी, लोकांवरती ताशेरे, लोकांच्या पर्सनल याच्यावरती अटॅक अशा पद्धतीच्या घटना होतात. यावेळेस राहुल गांधी मात्र निडर होऊन, निर्भीड होऊन ज्या पद्धतीने सामना करताना दिसत आहेत. कारण जो माणूस सच्चा असतो, सत्तेच्या ह्याच्यात नसतो, त्याच्यामुळे तो तशा पद्धतीचा वागतो. अंबानीच्या याच्यात लग्नातही तो राहुल गांधी किंवा गांधी परिवार कोणी ते गेलेलं नाही. हे त्यांनी एक निष्ठावंत त्यांनी एक आपलं हे ठेवलेलं आहे. आणि संपूर्ण लग्नाच्या नंतरही राहुल गांधीची चर्चा मात्र सगळीकडे आहे की ते कुठे झुकत नसतात. अशा पद्धतीची ती बातमी आहे. चला आज बघूया, दोन्ही क्लिप तुम्हाला याच्यातनं पाहायला मिळतील. तो मोदी के लिए तीसरी बार की सत्ता कांटों भरा ताज बनती जा रही है. जो RSS यानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 10 साल पहले उन्हें प्रधानमंत्री की कुर्सी पर बिठाने के लिए कड़ी मेहनत और तैयारी कर रहा था, अब उसी RSS के प्रमुख मोहन भागवत इशारों में मोदी का मजाक उड़ा रहे हैं. जी हां, बिल्कुल आप सही सुन रहे हैं. मोहन भागवत इशारों में ही सही, लेकिन मोदी जी का मजाक उड़ा रहे हैं. इससे पहले संघ चुनावों में जो RSS है, जो पिछला चुनाव हुआ उन चुनावों में बीजेपी के प्रदर्शन और मोदी के चेहरे पर जरूरत से ज्यादा निर्भरता को लेकर आगाह कर ही चुका है. आप लोगों ने देखा होगा, यहां तक कि कर्नाटक के चुनाव के बाद RSS के मुखपत्र में भी एक आर्टिकल लिखकर यह बताया गया था कि कैसे मोदी का चेहरा और हिंदुत्व ये दोनों अब काम नहीं करने वाला है. मोदी शासन में मणिपुर जैसे हालात बनने से लेकर कई फैसलों पर RSS ने नाखुशी भी जाहिर
जाहिर की है, लेकिन ऐसा शायद पहली बार हुआ है कि अब विरोधियों की तरह संघ भी मोदी के बयान का मजाक उड़ा रहा है। झारखंड में दरअसल झारखंड में आज थे संघ प्रमुख मोहन भागवत और उन्होंने विकास और महत्वाकांक्षाओं पर एक लेक्चर दिया, भाषण दिया और इस पर बोलते हुए उन्होंने कहा है कि आगे बढ़ने का अंत नहीं है। सुपरमैन बनने के बाद मनुष्य वहां रुकता नहीं है। उसे लगता है कि देव बनना चाहिए तो वो देवता बनना चाहता है, लेकिन देवता कहते हैं कि भगवान तो हमसे बड़ा है तो वो भगवान बनना चाहता है। पर भगवान कहते हैं कि मैं तो विश्व रूप हूं, अभी तो मैं एक रूप में दिख रहा हूं, लेकिन मेरा विश्व में व्याप्त बिना आकार यानी निराकार का रूप है और इससे कह सकते हैं कि विकास का कोई अंत नहीं है। ये बात आज कह रहे थे मोहन भागवत। आइए जरा उन्हीं की जुबानी सुन लेते हैं, मोहन भागवत की जुबानी, और ये बात क्यों यहां महत्वपूर्ण है, क्यों आज हम चर्चा में इस बात को लेकर आ रहे हैं, ये सब हम जानेंगे आगे। लेकिन पहले सुनिए मोहन भागवत। आगे जिसका कोई छोर नहीं, जहां पूर्णता ही मर्यादा हो, सीमाओं की डोर नहीं। विकास एक ऐसी चीज है, यहां तक विकास करना सोच के विकास किया, वहां गए, वहां पहुंचने के बाद दिखता है कि इसके भी आगे है। तो मनुष्य है लेकिन मानवता नहीं, इंसानियत नहीं है। वो मनुष्य बन जाए असली पहले, वहां जाने के बाद उसको लगता है लेकिन मनुष्य से कोई होते अतिमानव, सुपरमैन कहते, सुपरमैन फिल्में वगैरह निकलती उसमें दिखाते हैं कि अलौकिक शक्तियां जिनके पास होती, तो फिर मनुष्य तो अलौकिक बनना चाहता है, सुपरमैन बनना चाहता है, अति मानव बनना चाहता है, लेकिन वहां रुकता नहीं। उसको लगता है कि देव बनना चाहिए, तो देवता बनना चाहता है, लेकिन देवता कहते कि हमसे तो भगवान बड़ा है, वो भगवान बनना चाहता है। और भगवान कहता है कि मैं तो विश्व रूप हूं, अभी तो आपको एक रूप में दिख रहा हूं, लेकिन मेरा जो सारे विश्व में व्याप्त ऐसा बिना आकार का रूप है वो असली मैं। तो वहां भी कुछ है क्या रुकने की जगह, कि वहां से भी आगे कुछ है, ये कोई जानता नहीं है। ऐसे कह नहीं सकता, नहीं है ऐसे भी कह नहीं सकता। लेकिन एक बात जरूर इससे कहते लोग कि विकास का कोई अंत नहीं है। दोस्तों, सत्ता का जो नशा होता है, प्रचंड बहुमत का नशा, ऐसा लगता है कि उस सत्ता के नशे की खुमारी मोदी जी के सर से अभी नहीं उतरी, बीजेपी के सर से अभी नहीं उतरी। और शायद मोदी जी को ऐसा लगता है कि अभी भी ये जो सरकार है ये बीजेपी की है, ये एनडीए की सरकार नहीं है। और शायद इसीलिए जो कांवड़िया यात्रा, जी हाँ, ये जो कांवड़ियों की जो यात्रा निकलती है, इस यात्रा के बहाने जो हिंदू मुस्लिम कार्ड खेला है बीजेपी ने, वो कार्ड बड़ा महंगा साबित हो रहा है। क्योंकि मोदी जी के जो सहयोगी हैं, जी हाँ, एनडीए के जो सहयोगी दल हैं, सब के सब तमतमाए हैं, नाराज हैं। और यहां तक कि नीतीश कुमार की तरफ से कहा गया है कि मोदी जी ये जो हिंदू मुस्लिम कार्ड खेल रहे हैं, इससे परहेज करिए, पुनर्विचार करिए। यहां तक कि चिराग पासवान ने बोल दिया कि आप धर्म को बांट रहे हैं, ये ठीक नहीं है। और इस तरह के जो हिदायतें दी गई या वार्निंग दी गई, इससे कहीं ना कहीं अमित शाह हो, मोदी हो, बीजेपी का जो कैंप है आज बड़ा बेचैन है। अब दोस्तों, अंदर की बात यह है कि बीजेपी जो कांवड़ियों की यात्रा है, जो जलाभिषेक यात्रा है, हर तरफ से उत्तर भारत से लोग हरिद्वार की तरफ यात्री जाते हैं। उस यात्रा में जो रूट है, वो चाहे मुजफ्फरनगर हो, मेरठ हो, रुड़की हो, हरिद्वार हो, वो जो रूट है दोनों तरफ, उस रूट पे जो दुकानें हैं, ढाबे हैं, रेस्टोरेंट हैं, टी स्टॉल हैं, उसमें इनडायरेक्टली मुस्लिम दुकानदारों को टारगेट किया जा रहा है। सच्चाई तो ये है, अंदर की सच्चाई। और दुकानदारों से साफ कहा जा रहा है कि अपना पूरा नाम वो स्टॉल पर लिखें, ढाबे पर लिखें, जिससे यात्रियों को ये साफ साफ पता लगे कि ये दुकानदार मुसलमान है और ये जो दुकानदार है ये हिंदू है। यानी हिंदू और मुसलमान साफ साफ पता लगे कि दुकान किसकी है। अब दोस्तों, ये जो विवादास्पद निर्णय है या आइडिया है, अब ये आइडिया मोदी जी का है,
ये आइडिया अमित शाह का है, ये आइडिया आरएसएस की तरफ से आया, या फिर योगी जी का आइडिया है, जिसका भी आइडिया हो, खबर ये नहीं, खबर असली ये है कि इस आइडिया की वजह से, इस आदेश की वजह से एनडीए के अंदर पहली बार खलबली है। ज्यादातर सहयोगी दल मोदी से नाराज दिखे, नाराज ही नहीं दिखे, आप कह सकते हैं कि उन्होंने कहीं ना कहीं मोदी के लिए खतरे की घंटी बजा दी, वार्निंग दे दी है कि मोदी जी अगर इस तरह के फैसले बीजेपी ने लिए तो फिर सोच लीजिएगा कि आगे का सफ़र कैसा हो सकता है। अब नीतीश कुमार जो समाजवादी नेता हैं, मोदी जी के या बीजेपी के इस फैसले से बहुत नाराज़ हैं और इसीलिए उनके जो राष्ट्रीय प्रवक्ता हैं केसी त्यागी, उन्होंने साफ साफ कहा कि मोदी जी आप तो सबका साथ सबका विकास की बात करते हैं, सबको साथ लेके चलना चाह रहे हैं, और यहाँ पर आपकी जो सरकार है, वो चाहे प्रदेश की सरकार हो, वो सीधे सीधे हिंदू और मुसलमान को बांट रही है, उनको आइडेंटिफाई कर रही है, उनकी पहचान को बताया जा रहा है और उसके पीछे कहीं ना कहीं सांप्रदायिक राजनीति हो रही है। खुलकर बोल दिया जेडीयू के प्रवक्ता ने कैमरे पर। और फिर प्रधानमंत्री जी की जो व्याख्या है भारतीय समाज के बारे में, एनडीए के बारे में, सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास, ये लगाए गए प्रतिबंध इस नियम के विरुद्ध है। तो नीतीश कुमार की तरफ से ये स्पष्ट आप कह सकते हैं मैसेज दिया है मोदी जी को कि भाई ये जो बीजेपी सरकार का जो फैसला है उसको वो बदले, उस पर वो पुनर्विचार कर रहे, वरना फिर आगे हम देखते हैं क्या होगा। तो एक मैसेज नीतीश कुमार की तरफ से बहुत क्लियर आज गया है। उधर चिराग पासवान, अब चिराग पासवान जो हैं उनके पास इस वक्त 5 सांसद, 5 पांडव हैं, मोदी जी को सहयोग दे रहे हैं, वो भी इस फैसले से कहीं ना कहीं नाराज हैं। और चिराग पासवान ने तो यहाँ तक कह दिया कि धर्म को बांटा जा रहा है और ये उन्हें मंजूर नहीं है, कैमरे पर बोले। तो जहाँ पे भी ऐसे डिवाइड जातीयता के नाम पे हो या धर्म के नाम पर हो, मैं कतई उसको ना मैं समर्थन करता हूँ, ना मैं उसको बढ़ावा देना चाहता हूँ। अब जयंत चौधरी जिनकी आरएलडी पार्टी है, आरएलडी पार्टी भी एनडीए को सपोर्ट कर रही है, एनडीए के साथ है और मोदी जी के सहयोगी दल हैं, मंत्री हैं जयंत चौधरी। जयंत चौधरी की सच्चाई ये है कि पश्चिमी उत्तर प्रदेश में, वेस्टर्न यूपी में उनको जाट के साथ मुस्लिम का भी सपोर्ट मिलता है, तो वो भी बहुत खासा नाराज़ हैं। और जयंत चौधरी के जो प्रदेश अध्यक्ष हैं उन्होंने तो साफ साफ कह दिया कि साहब ये जो फैसला है दुकानदारों का नाम लिखवाने का फैसला, ये अनकॉन्स्टिट्यूशनल, ये असंवैधानिक है और इससे सांप्रदायिक तणाव बढ़ेगा। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी 3-4 मिनिटाची आम्ही क्लिप दाखवतात. क्लिप हे आम्ही छोट्या छोट्या याच्यासाठी करतो आहे की त्याच्यातनं तुम्हा लोकांना कालचं काय पाहिलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीवरनं त्याच्यातनं काहीतरी बोध होतो. यावेळेस यशोधराच्या मनात ज्या पद्धतीचं जे कलह झालेला असतो, सिद्धार्थ तिचे पती आज त्या दरवाजावरती येत आहेत आणि ते आता पूर्णच्या पूर्ण राजमहालामध्ये येतील आणि अशा वेळेस तिची आई महामती प्रजापतींनी तिला विनंती केली की तुझ्या हातानेच त्यांची ओवाळणी कर, परंतु ती म्हणते की नाही. आज तिच्यातही कुठेतरी असा स्वाभिमान जागृत होतो की सिद्धार्थाला मी एवढं मदत केलं की त्यांनी माझ्या कक्षात यावं ही ती अट धरते आणि अशा पद्धतीने त्यांचा तो जो हे असतो. परंतु यावेळेस यशोधराची जी मनस्थिती असते, तिच्यासोबत राहुल असतात आणि त्यांची जी मनस्थिती पाहून असं वाटते की तिचं काही पद्धतीने फार बरोबर होतं. आणि ही बघूया छोटीशी क्लिप आणि तुम्हाला स्वतःच त्याच्यावरती वाटेल की तिने केलेलं ते खरंच बरोबर होतं की तिने समोर येऊन त्यांची आरती उतरवायची होती. बघूया या क्लिपवरनं तुम्हाला लक्षात येईल. देवी, युवराज सिद्धार्थ आ गए हैं क्या? तू जा और महादेवी प्रजापति को सूचना दे. जी. मंगला दीदी, दीदी, दीदी क्या बात है विभा? शुभ दिन आ गया दीदी. कौन सा? हमारे सिद्धार्थ आ गए. आप जल्दी आइए. हाँ जल्दी आइए. महादेवी, 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 नौशिका, महादेवी, दुख के दिन बीत गए हैं. हमारे युवराज सिद्धार्थ महाराज के साथ वापस आ रहे हैं. विभा, विभा,
सुना तूने? सिद्धार्थ वापस आ रहा है। ये आरती की थाल अच्छे से सजा। देवी। अच्छा सुन, इसमें लाल फूल जरूर डालना। हाँ देवी। अरे आप तुम दोनों अब तक यही खड़े हो, जाओ जाके सुसज्जित हो। मेरा सिद्धार्थ आ रहा है। दीदी, हम तो प्रातः से ही सज धज के बैठे हैं, पर आप हमें कहाँ देख रही हैं? आपकी आंखें तो अपने पुत्र को देखने के लिए उतावली हो रही हैं। हाँ बाबा। यशो, यशो कहाँ है? यशो कहाँ है तू? यशो, यशो तेरा तब सार्थक हुआ। सूचना मिली है कि सिद्धार्थ अपने पिता के साथ महल की ओर आ रहा। यशो, मैं चाहती हूँ कि जब सिद्धार्थ आए तो उसका स्वागत सबसे पहले तू करे, उसकी पहली आरती तू ही उतारे। चल मेरे साथ। यशो, क्या हुआ? तेरे पांव क्यों रुक गए? नहीं माँ, मैं नहीं आऊंगी। यदि वो पूछें तो उनसे कहिएगा कि वो मुझसे मिलने यहाँ आए। यशोधरा, इतना अभिमान? ये अच्छी बात नहीं है। कोई और बात है क्या तेरे मन में? यशु, मेरे सिद्धार्थ को क्षमा कर दे, मत रूठ उससे। महादेवी, जल्दी कीजिए, युवराज सिद्धार्थ महल के द्वार की ओर पहुंचने ही वाले हैं। यदि आप यही खड़ी रही और उन्होंने आपको अपने सामने ना पाए तो? चलिए चलिए दीदी, यदि यशोधरा की यही इच्छा है तो सिद्धार्थ उससे यही आके मिल लेगा। महादेवी, जल्दी कीजिए। यदि हम यहीं पे खड़े रह गए तो पता चला कि सिद्धार्थ स्वयं यहीं पर आ गया। बहुजन सौरभच्या याच्यावरती आपण दैनिक वर्तमानपत्रावरती आम्ही थोडंसं नजर घालूया। आज आरक्षण विरोधी संतापामुळे संपूर्ण बांगलादेशात हिंसाचार, तिथे काही पर्टिक्युलर जमाती लोक त्यांचा सर्व सरकारी याच्यातला ते फायदा घेताना दिसत आहेत आणि त्याच्यात जे आधी जे हे होतं त्यांना आरक्षणाची जी तरतूद होती ती मात्र तिथल्या प्राईम मिनिस्टरनी काढली। त्याच्यामुळे तिथे फार मोठा संताप आहे आणि लोक रस्त्यावरती आलेले आहेत आणि 31 लोक आज तिथे मृत्युमुखी झाल्याचे दिसत आहे। एक जगाचे व्यवहार ठप्प, मायक्रोसॉफ्टच्या सेवामधील बिघाड। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की मायक्रोसॉफ्ट एक अशी कंपनी आहे की जिच्या आधारावरती संपूर्ण जग चालत असते। तायवानला तिच्यात मोठी ती कंपनी आहे, आम्ही स्वतः पाहून आलेलो आहे तिथे। आणि ते ज्या सॉफ्टवेअर आणि त्यांचे ज्या पद्धतीने संपूर्ण जगात जे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया चालतं आहे त्याच्यावरती त्याचा कंट्रोल आहे आणि त्याच्यात जर काहीतरी टेक्निकल काही डिफेक्ट्स आले आणि त्याच्यामुळे संपूर्ण हे बिघडलेलं आहे। सॅटेलाईट आणि कशाची तरी त्याचा संबंध असल्यामुळे हे सर्व आता बंद, काही वेळासाठी बंद आहे, परमनंट काही होणार नाही आहे। लवकरच त्याचं सोल्युशन निघण्याची बाब आहे। पोलिसांनी केला पोलिसांवरती लाठीचार्ज। झारखंडची एक बातमी आहे, तिथे पोलिसच लोक बंदच्या याच्यात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे होते आणि त्यांना पांगवण्यासाठी दुसऱ्या बाहेरच्या पोलिसांनी त्यांच्यावरती गोळीबार केलेला आहे। अशा पद्धतीची ती घटना आहे। भारतीय नौदलाने 8 भारतीयाचे प्राण वाचवले। एक मोठी नाव तिथे ओमानला जाणारी तिची पलटी झाल्यानंतर ताबडतोब भारतीयाच्या नौदल विभागाने त्यांना जाऊन रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि त्यांना वाचवलं। UPSCकडून पूजा खेळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे IAS कॅडरमध्ये एक विकलांगाचं तिने जे प्रमाणपत्र घेऊन तिने आपल्या जागा पटकली होती आणि ज्या प्रमाणामध्ये संपूर्ण यंत्रणा तिच्या त्या मदतीला होती त्याच्यामुळे त्यांना काहीतरी कुठेतरी दुखावल्या गेलेली यंत्रणा आता पुन्हा सक्रिय झाली आणि पोलीस आणि CBI मात्र तिच्यावरती तुटून पडलेली आहे आणि पहिला FIR आता तिच्यावरती झाल्याचं आज नमूद आहे।
शिक्षण हक्क कायद्यातील बदलाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय. RTCमध्ये सर्व पोरांना ॲडमिशनची बाब होती, परंतु काही शाळा त्याच्यामध्ये एक्सक्लूड करण्यात आलेल्या होत्या. सर्व शाळांना कुठे ना कुठे अनुदानिक आहेत किंवा सरकारच्या मान्यताप्राप्त असल्यामुळे तसं करता येत नाही असं म्हणून मुंबईच्या उच्च न्यायालयाने तसं त्यांना खडसावलं की तुम्हाला तसं करता येणार नाही. सर्व शाळांमध्ये त्या मग तुमच्या अनुदानित असो की नसो सर्व ठिकाणी सर्वांचं आरक्षण राहिलंच. फास्टॅग नसल्यास भरावा लागणार आहे दुप्पट टोल. तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की टोल टॅक्समध्ये सर्वच ठिकाणी आता टोल टॅक्स आधीच भरून घ्यावा लागतो किंवा त्याच्यातनं ते ॲटोमॅटिकली मशीननी ते होते. समजा जर त्यांनी भरला नाही तर तिथं त्यांना बराच वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्यांनी दुप्पट चार्ज करण्याचं ठरविलेलं आहे. किंवा आता वेगवेगळ्या त्यांच्यात मेथड आहे. तुमच्या इव्हन अकाउंटमधनंही तुम्हाला त्याच्यातनं करता येते, ॲक्टिवेट करता येईल. परदेशी शिष्यवृत्तीतील ज्याच्या काठी सरकारने मागे घेतल्या अनेक गोष्टी तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की SC ST OBCंना विदेशात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान होतं आणि ते अनुदानमध्ये काढण्यात आलं होतं. आता पुन्हा या इलेक्शनच्या ह्याच्यावरती ते पुन्हा रिस्टोअर करण्यात आलेले त्याची ती बातमी आज आम्ही घेतलेली आहे. त्याच्या शेजारी चला आपला बहुजन सौरभ बलशाली करूया या आधारावरती आम्ही लोकांनी एक छोट्यानं अपील केलेली आहे की तुम्ही या बहुजन सौरभला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही मदत करा आणि जास्तीत जास्त सर्क्युलेट करा. कथाच्या माध्यमातून कविता लेख अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हा सर्वच्या सर्व हजारो लोक ऐकतात पाहतात त्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे. आज 5-4वरती बघूया. इतर धर्माचा पाया बौद्ध धर्माच्या मूलभूत सिद्धांतावर आधारित डॉक्टर अशोकनंद देशभ्रतार यांचं म्हणणं. एका याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या देशामध्ये अनेक संत पुरुष होऊन गेले परंतु त्या सर्वांना बुद्धाचाच त्याच्यामध्ये त्यांचा वास होता. बुद्धांनी जे काही सांगितलेलं होतं तेच सर्व त्यांनी अनुसरण केलं आणि अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जेवढे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्या सर्वांमध्ये तथागत गौतम बुद्धाचा विचाराचा सार दिसतो. एक पुन्हा त्याच्या गोसीखुर्द धरणे 19 दरवाजे उघडले. कालपासून मुसळधार तर होतंच परंतु या 8 दिवसातनं जी मुसळधार पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे त्यांना गोसीखुर्दचं पाण्याच्या दरवाजांना नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी भराभर ते दरवाजे ओपन केलेले आहे. गोसी हा विदर्भातली सर्वात मोठा धरण आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजेक्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र विचार करणारा कलाकार सत्ताधाऱ्यांना घातक ठरतो. डॉक्टर हमीद दाभोळकर. स्वतंत्र विचार करणारा जो कोणी असेल तर त्यांना भीती वाटणारच आहे. इव्हन घरचाही पोरगा एखादा हुशार निघाला आणि तो जर आईवडिलांना जर प्रश्न करत असेल तर त्याची भीती सर्वांना असते. हा नॅचरल आहे आणि असं डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी म्हटलेलं आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे दाभोळकर कुटुंबाने या देशात काय काय केलेलं आहे ते. एक त्याच्याच खाली रुई पांजरी गावातून जड वाहनास प्रवेश बंदी करण्याची मागणी. गोंगप्पा. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की अनेक ठिकाणी कामं सुरू असल्यामुळे गावातून मोठमोठाले ट्रक जातात त्याच्यामुळे ते रस्ते खराब होऊन लोकांच्या जीवाची हानी होण्याची शक्यता असते. सरगम संगीत अकादमीला अभंग गाथा. आता ह्या आषाढी पौर्णिमेच्या अनुषंगानं तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. पॅरामेडिकल क्षेत्र एक सुवर्ण संधी. काही लोकांच्या मते पॅरामेडिकल जे कोर्सेस आहेत छोटे छोटे कोर्सेस असतात डिप्लोमा असतात परंतु ते मात्र तुमच्या नोकरीसाठी हमी देतात त्याच्यामुळे त्याच्याकडे लोकांचं लक्ष असलं पाहिजे. संविधान चौक नागपूर येथे आज फालून दाफा कार्यक्रम. विश्वशांती बुद्ध विहारतर्फे अण्णाभाऊ साठेला अभिवादन. आरोग्यसेविका प्रमिला राऊत यांना सेवानिवृत्ती. जिल्हा परिषदमध्ये त्या रिटायर्ड होत आहेत. आज वीज ग्राहकांना 27.78 कोटीचा परतावा. नागपूरची बातमी आहे. अमेरिकेत वॉशिंग्टन विद्यापीठाने अजय पाटील यांना डिलीट दिलेले लोकगर्जनेचे प्रतिष्ठानतर्फे सत्कार. फार चांगली बातमी आहे. उत्तर नागपूरचे गणित भाजपाला अवघड आहे. यावेळेस तिथे ज्या पद्धतीचं त्यांचे जे प्रयत्न आहे ते मात्र यावेळेस सफल होणार नाही अशा पद्धतीची बाब आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिर शाळेचे सुयश. नागपूर राज फर्निचरची एक जाहिरात आहे. अण्णाभाऊ साठेची ती दिलेली आहे आम्ही. आज बघूया. आज आमचा अग्रलेख हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या अग्रलेखामध्ये आम्ही जे लिहिलं ते संघटित असण्यातच सत्ता निहित असते. बरेचदा संघटित असल्यानेच आपल्याला जे काही साध्य करून घ्यायचं असते ते मिळते. जर समजा असंघटित जर असले
परंतु चुकीच्या उद्देशाने जर संघटित असाल, जे आज RSSचं झालेलं आहे, अशा पद्धतीचं कधीकधी धोकाही होण्याची शक्यता असते. त्यावरती आधारित हा सुंदरसा एक अग्रलेख आहे. संविधान हत्या दिनामागचे गूढ. एक अत्यंत भूपेंद्र गणवीर हे लोकमतचे मोठे पत्रकार होते. त्यांनी सातत्यानं त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची मांडणी केलेली आहे की काय असं ॲक्च्युली त्यावेळेस जो 1975 साली 26 जूनला जी आणीबाणी भारतामध्ये लागली आणि त्याच्या खऱ्या अर्थानं 21 महिन्यात माणूस किती प्रगतिशील झाला, सर्व शिस्त लागलेली होती आणि त्या शिस्तीमुळे अनेक बदमाशा थांबलेल्या होत्या. आज सर्व लोकांना पुन्हा तुमची एक आठवण करणारा हा लेख. समता पर्व, बुद्ध ते तुकाराम. आज जे बुद्धाचे जे हे जे विचार आहेत ते वंश परंपरेने एकामागे एक आज येत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महार कम्युनिटी म्हणजे बुद्धिस्ट लोकांपर्यंत ते पोहोचलेलं आहे. त्याच्यामध्ये सुंदरसा लेख भीमराव परघरमोल यांचा हा तो लेख आहे. त्यांना तुम्हाला फोन करता येईल, त्यांच्याशी संवाद साधता येईल. पूजा खेळकर IAS यांची कहाणी ॲडव्होकेट दीपक भिंगरदेव यांनी ते हे केलेली आहे की कशा पद्धतीने तिने ते फ्रॉड केलेले आहेत. मैं बंजारा ले एक तारा घुमा भारत सारा. एक आमचे मित्र ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी आत्ता जे आषाढी पौर्णिमेला ते गेले होते पंढरपूरच्या यात्रेला आणि त्यांनी जे काही पाहिलं त्याच्यावरती आधारित एक त्यांचा लेख त्यांनी दिलेला आहे. चांगला अनुभव आहे. बहिष्कृत हितकारणी सभेची शतकपूर्ती आज 20 जुलै 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणीची एक मोठी सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये दलिताच्या उत्थानासाठी जे काही होते करण्यासारखं होतं अशा अनेक बाबीला आज त्याचे 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आजचा लेख सरोज डांगे यांचा. आजचा आमचं टायटल आहे अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजेच अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे खरे. आज त्याच्याच खाली श्रद्धेय प्राध्यापक भदंत सुमेध बोधी बहुआयामी व्यक्तिमत्व. आज आमचे जवळचे भंते मेहतानंद भंत चिंचाल मेहतानंद यांचा हा लेख. त्यांनी अनेक पैलूंवरती त्यांच्या कार्याबद्दल आज तुम्हाला कल्पना दिलेली आहे, मांडलेलं आहे, त्यांचा अनुभव मांडलेला आहे. एक फालून दाफा याच्यावरती जगभरात लोकप्रिय परंतु चीनमध्ये शोषणाचा बळी असणारा हा लेख संध्या मॅडम यांनी दिलेला आहे. राधिका अनंतात विलीन झाली. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की श्याम झाडे ब्रह्मपुरी यांनी ज्या पद्धतीचा आता जिथे लग्नाचा कार्यक्रम झाला त्याच्या आधारित मुंबईला अंबानीकडे त्याच्या आधारित त्यांनी तो लेख लिहिलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा आहे. श्याम झाडे फार मोठे पत्रकार आहेत आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये ते सातत्यानं काम करत आहेत. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सर्वोच्चचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला रोजप्रमाणे विनंती करेल की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्याला सर्क्युलेट करा, लाईक करा आणि छोट्या मोठ्या जाहिरातींनी त्याला मदत करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय हिंद.